श्री सत्यनारायण स्पोर्ट गवरापाडा टीमनं बॅटिंग करावी लागले या ठिकाणी इगल स्पोर्ट नायगाव या टीमला. दोन बॅटर मैदानी मध्ये पाहायला मिळतात कल्पेश आणि परेश. गौरवचा हा पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कृष्णा वाटतं त्या ठिकाणी होता आणि त्याच्याकडनं झाली आहे चुकी. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये मित्रांनो. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच. आणि कॅच कोणाचा सोडलाय तर कल्पेशचा. कल्पेशनं मॅचच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अतिशय धुवाधार बॅटिंग केली होती. जवळजवळ 39 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या, परंतु त्याचा झेल मात्र या ठिकाणी सोडला गेलाय कृष्णाच्या माध्यमातून. गौरव षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गुल, षटकार. धन्यवाद डीजे. बघा झेल सुटल्यानंतर हा परिणाम काय भोगावा लागला या ठिकाणी गवराईपाडा टीमला. झेल पकडला असता तर नवीन बॅटर आला असता स्ट्राईक वरती, षटकार वाचला असता, भरपूर काही घडलं असतं. परंतु या ठिकाणी झाली आहे चुकी कृष्णाकडनं आणि त्या चुकीला माफी नाहीये. म्हटलं जातो मनुष्याला ठेस ही मोठ्या डोंगरानं नाही तर ती एका छोट्या दगडानं लागते. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती ह्या छोट्या छोट्या चुका मात्र सुधारायला हव्या. परंतु या ठिकाणी कमबॅक करावा लागेल गोलंदाज गौरवला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं आक्रमण केलंय, चेंडूला हाफ वॉलीवर घेतला आणि चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. आणखी येतोय षटकार परेशच्या बॅट मधनं. धन्यवाद अडीच. षटकाराच्या सायना धावफलक जाऊन पोहोचले 13च्या घरामध्ये. टोकपडा टीमच्या संघनायकानं आमच्या कमिटीशी संपर्क साधा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु रोखला गेला यावेळेस कल्पेशनं. एक सिंगल धाव येते, सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 14च्या घरामध्ये. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी पाहतोय. 2 ओव्हरचा हा मॅच आहे आणि पहिल्या 4 बॉल मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं ना तर 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज गौरवनं. पहिल्या बॉलवरती संधी मिळवली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं थोडासा मार देखील पडलाय गौरवला. यावेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे विलास लोंढे त्या ठिकाणी होते आणि पकडताय झेल. समाप्त होतोय मिस्टर कल्पेश जाधव या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद डीजे. म्हटलं जातं संघर्षाचा काल कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहिलंय. थोडासा प्रसंग वाढला होता फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे, कारण 2 मोठे फटके आले होते आणि कमबॅक देखील करायचा होता आणि कमबॅक केला या ठिकाणी गौरवनं. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केले जात होते, परंतु कल्पेश मात्र थोडासा कमी पडला. लॉंग ऑनच्या दिशेने मात्र झेल त्याचा पकडला गेला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक दूरवरून सचिन लोंढे पुढे येतोय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर त्याच्या आवाक्यापासून चेंडू थोडासा मात्र लांब राहिला. त्या अगोदर मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचते 16च्या घरामध्ये. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिलं षटक मात्र या ठिकाणी समाप्त झालंय. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे मॅनने देखील या ठिकाणी ब्रेक घेतलाय. नंबर 2चं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दीपक पालकर. कमबॅक करावा लागेल दीपकला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 खर्च केलेत गौरवनं.
षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हातानं अधुऱ्या मनानं हा फटका खेळला गेलाय, परंतु झेल खूप महत्वाचा होता. सचिनच्या माध्यमातून यावेळेस चुकी झाली आहे, झेल झाली आहे ड्रॉप. थोडीशी झेल आपण पाहिली तर कठीण होती, परंतु प्रयत्न चांगले केले होते. शेवटपर्यंत पोचला होता सचिन, परंतु झेल पकडू शकला नाहीये. त्या अगोदर 2 धाव मात्र कंप्लीट केलीत. यावेळेस परेशला देखील पुन्हा एकदा संधी मिळाली बॅटिंग करण्यासाठी, कारण झेल मात्र त्याचा सोडला. आणि म्हटलं जातं ज्या ज्या वेळेस फलंदाजा झेल सुटला जातो त्या त्यावेळेस फलंदाजा कॉन्फिडन्स आत्मविश्वास दुणावला जातो आणि मग तो हळूहळू रंग बदलायला सुरुवात करतो. यावेळेस आपण पाहिलं तर ओ हो चेंडूची फेकी चुकीच्या एंडनं आली. पुन्हा एकदा 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या. दोन टीमची टोटल जाऊन पोहोचले 20च्या घरामध्ये. 20 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे दीपक पालकरचं. पहिल्या 2 बॉलवरती आपण या ठिकाणी पाहिलं तर त्याने 4 धावा खर्च केलेत. चांगले बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते परेशकडनं. अगोदरच्या मॅच मध्ये देखील क्लास फटकेबाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली होती आणि ह्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग. यावेळेस आपण पाहिलं तर ऑफ साईडच्या दिशेनं सुंदर फटका होता आणि निश्चितच झेल यावेळेस पकडला जातोय. परतावं लागेल परेशला देखील, परंतु बाद होण्यापूर्वी काय जबरदस्त बॅटिंग केले परेशनं अफलातून. धावसंख्या 20 असताना मात्र परेशची विकेट डाऊन झाले. आता मात्र नंबर 4 या क्रमांकावरती खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येतो हेमंत जाधव. नंबर 3 वरती आपण पाहिलं होतं ते म्हणजेच भावेशला. अजून सुद्धा 3 चेंडू बाकी आहे. धावफलक पाहिलं तर 20 या धावसंख्येने सजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रेक्षकांची देखील हळूहळू गर्दी मात्र वाढणार आहे, कारण आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस फायनल डे आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच प्रेक्षकांची गर्दी देखील अफाट पाहायला मिळेल. कालचा दिवस आपण पाहिला तर कालच्या दिवसामध्ये देखील प्रेक्षकांनी अफाट गर्दी केली होती या माई देवी चषकामध्ये. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता फलंदाज हेमंतला, परंतु चेंडू आणि फॅड याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. प्ले अँड मिस डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मात्र बॅट या ठिकाणी चेंज केल्या हेमंतनं आणि त्याच्याकडे चेंडू शिल्लक असतील या शेवटच्या ओव्हर मधले 2. कमबॅक केला या ठिकाणी दीपकनं देखील. 4 चेंडूचा खेळ झालाय दीपकच्या षटकातील. फुलटॉस डिलिव्हरी आबाईल मुझे मार. मिड विकेटला या ठिकाणी आपण पाहिलं तर शतरक्षक तैनात होता, पकडतो झेल आणि समाप्त झाला हेमंतचा देखील खेळ. आउट. आणखी एक धक्का बसतोय, धक्का क्रमांक 3 इगल स्पोर्ट नायगावला बसत असताना हेमंत जाधव देखील आउट झाला. फुलटॉस बॉल होता आणि त्या फुलटॉस बॉलला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरची एरिया क्लिअर करू शकला नाहीये आणि मात्र झेल देऊन बसला. चांगला कॅच सचिन लोंढेने त्या ठिकाणी पकडला. आता मात्र प्रथमेश जाधव येतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश, परेश, हेमंत, कल्पेश, भावेश जबरदस्त खेळाडू आहेत इगल स्पोर्ट नायगावकडे. दीपकचा हा शेवटचा बॉल. यावेळेस फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदलाव या ठिकाणी केला जातो यष्टीरक्षक विनोद लोंढे यांच्याकडून. यावेळेस आपण पाहिलं तर लेग बिफोरचे अपील एस्ट्यांच्या समोर पकडलं गेलं आणि आणखी एका विकेटचं पतन. काय जबरदस्त वापसी केली या ठिकाणी दीपकनं. पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा खर्च झाल्या होत्या, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं स्वतःला सावरलं. गोलंदाजीमध्ये चांगला परफॉर्मन्स केला दीपकनं आणि निश्चितच फक्त 4 धावा खर्च करत असताना महत्वाचे 3 विकेट देखील त्यांनी डाऊन केले. वॉट गोलंदाजी, वॉट कमबॅक. 20 धावा धाव फलकावरती आहेत आणि लक्ष असणार आहे ते म्हणजेच 21. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय, पण दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे देखील आपल्याला ऐकायला मिळेल आणि पाहायला देखील मिळेल. त्या अगोदर ऐकूया आपण एक छोटस सुमधुर संगीत.
थँक्यू सो मच. आपण आता मात्र जातोय चिठ्ठ्यांच्या ड्रॉ कडे. सकाळच्या सत्रामध्ये विजय झालेले संघ प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे. पीरबाबा सोट पापडी, त्याच्यानंतर जंबिका स्पोर्ट कर्नालपाडा आणि चालू असलेल्या सामन्यात एक एक प्रतिनिधी. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर जयेश डुकले थोडेसे मात्र या ठिकाणी लेट जरूर आले. बाबू शाह यांना ते भेटायला गेले होते आणि त्यांचं काहीतरी मेसेज घेऊन आलेत आणि सकाळच्या सत्रापासून जी त्यांची कॉमेंट्री आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली ना, अप्रतिम. प्रेक्षकांचं देखील मनोरंजन आणखी संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर होईल. आणि उद्या सातिवली या ठिकाणी मात्र जल्लोष असणार आहे करण अर्जुनचा. कारण वसई तालुका आदिवासी क्रिडोसनची एक मोठी मॅच. तर मात्र स्पेशल ट्रेन निर्माण केल्या या ठिकाणी. असं चित्र कधीच पाहायला मिळणार नाही आयुष्यामध्ये. पटरीवरून एक सुंदर मात्र बस वेगाने धावत गेली. गाडी क्रमांक 1752. कदाचित मुंबई इंडियन्सची टीम त्या ठिकाणी आले की काय. चला मॅचच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. लक्ष आहे ते म्हणजे 21 धावांचं 12 बॉल मध्ये आणि या 21 धावा बनवण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कृष्णा लोंढे अँड विलास लोंढे हे दोन ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सध्या तरी पहिल्या इनिंग मध्ये जाधव ब्रदर्सचा खेळ आपण पाहिला. आता मात्र लोंढे ब्रदर्स त्याच्यावरती कसे हवी होत आहेत हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेनं. निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर एका हाताला निश्चितच दुखापत आहे आणि एका हातानं चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळलं. त्याचं नाव आपण पाहिलं तर अभय त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता विलास लोंढेला, परंतु शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं तर निश्चितच चुकीचं निवडलं होतं. बॉलच्या मेरिट मध्ये येऊन निश्चितच आपल्याला मोठा शॉट खेळावा लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं जे लोंढे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. षटकरांची हॅट्रिक केली तर आदरणीय सन्माने आपण या ठिकाणी पाहिलं तर वासुदेवजी घरत आणि फ्रॉम गावरायपाडा यांच्याकडनं निश्चितच रोख रक्कम 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता. सॉरी 500चं पारितोषिक आहे. मला असं थोडंसं समजलं होतं की 1500 रुपये लावलेत की काय, परंतु असू द्या. 500चा कॅश प्राइज आहे. आपल्या गावातील खेळाडूंचा खेळ मात्र वाढवण्यासाठी हे पारितोषिक लावले गेले. वासुदेवजी घरत साहेबांच्या माध्यमातून यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 3 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. मोक्याच्या शैलीत ठोकला या ठिकाणी विलास लोंढेनं हा षटकार. थोडं थांबवते तुम्हाला. चला कर्णधार वर या. जंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीम. वंश आपण सुद्धा या. 2 कर्णधार आलेले आहेत. विजय ज्याप्रमाणे एक विजेता संघाचे एक ड्रॉ आहे आणि 2 संघाचे नाव आहेत आणि चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी आपण लक्ष द्या. एक उचलायची आहे ती बाय. या 2 काढूया आपण. बाय कोणाला येते नक्कीच. कोणाला पाहिजे बाय? जय अंबिका कर्नालपाडा तुम्हाला की पिरवा बापडी?
नाही तर आता पाहिलं तर बाय कोणाला मी येईन. जय अंबिका करणार बाळा संघाला बाय डेफिनेटली. यावेळेस हवाई हल्ला केलाय, समोरच्या दिशेने चेंडूला उडवले, क्षेत्ररक्षक पोहोचलाय झेल पर्यंत आणि पकडतो झेल आणि समाप्त झालाय फलंदाज कृष्णा लोंढे या खेळाडूचा खेळ. 6 चेंडू मध्ये धावांची गरज होती, ती म्हणजेच 12 हव्या होत्या, परंतु पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता कृष्णानं, परंतु लॉंग ऑनच्या दिशेने पकडला गेला झेल. आता मात्र 5 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12ची गरज. आणखी एक चांगला बॅटर मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद लोंढे मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. पाच चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 12. विनोद ऑन स्ट्राईक वरती एवढेच पाहायला मिळतोय. 5 मध्ये बनवायच्या आहेत 12, नाही बनवल्या तर घरचा रस्ता मात्र पकडावा लागेल. परंतु क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, ते करू शकतात, कारण भरपूर वर्ष क्रिकेटच्या पटलावरती या दोन खेळाडूंचा देखील खेळ चांगला राहिलाय श्री सत्यनारायण स्पोर्ट गावरेपाडा टीमच्या माध्यमातून. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर जाणारा बॉल होता. 22च्या सुरूमध्ये एक ही सिंगल धाव या ठिकाणी मिळाली जाते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 10च्या घरामध्ये. 4 बॉल शिल्लक, 11ची गरज. 4-11ची ट्रेन या ठिकाणी पकडावी लागेल विलास लोंढे या खेळाडूला. कदाचित अगदी टायमावरती ही ट्रेन पकडली तर निश्चितच सुखरूपरित्या पोहोचू शकेल पुढच्या फेरीमध्ये. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टम्पच्या बाहेर निघणारा होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर कट होणारा हा बॉल होता आणि डॉट्सच्या स्वरूपामध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 3-11. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, पकडतोय झेल. फक्त हात मांडून ठेवले होते आणि अगदी त्या हातामध्ये जाऊन झेल मात्र विसावलाय. झालं मात्र मांडून ठेवलं होतं, मासा लागला तर लागला असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं आणि अगदी जाल्यामध्ये मोठा मासा फसला गेलाय. बिग विकेट डाऊन झालं या ठिकाणी. विलास लोंढे आउट. दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हका. काढले डोंगराव पडेला इतका ग आई माझी डोळ्यावर घेतय झोका. काढले डोंगराव पडेला इतका ग आई माझी डोळ्यावर घेतय झोका. दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हका. काढले डोंगराव पडेला इतका ग आई माझी डोळ्यावर घेतय झोका. काढले डोंगराव पडेला इतका ग आई माझी डोळ्यावर घेतय धन्यवाद. आणि मॅच अजून संपला नाहीये, टीव्ही ऑन ठेवा, कारण मॅच अजून संपलेला नाहीये. 2 मध्ये हव्या आहेत 11 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर यष्टीरक्षक बीट झाला. 22च्या सुरूमध्ये 1 धाव फलकावरती या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळते. आता मात्र 1 बॉल 10ची गरज. 1 चेंडू मध्ये 8 धावा बनवल्या होत्या एकदा, त्या म्हणजेच विनोद लोंढेनं. टायगर स्पोर्टचं ते गाऊन बिबीपाडाच्या मैदानावरती. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे, परंतु देऊन जाईल. फक्त एकही धाव या ठिकाणी पूर्ण केली नाहीये.
परंतु अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जिंकला आहे तो म्हणजेच इगल स्पोर्ट नायगावनं. हार्दिक श्री सत्यनारायण स्पोर्ट गावरायपाडा लोंढे ब्रदर्स अँड कंपनी. परंतु जाधव ब्रदर्सचा आज चांगला खेळ या ठिकाणी राहिला इगल स्पोर्ट नायगावच्या माध्यमातून. यानंतर निश्चितच टॉस केला जाईल पीर बाबा स्पोर्ट पापडी आणि त्यांच्या समवेत इगल स्पोर्ट नायगाव अशी लढत आपण पाहणार आहोत. टॉस बॉक्समध्ये सज्ज असतील आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयश्री टुकले. थँक्यू.